नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जनसावली या मालिकेच्या उद्याच्या भागात फारच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय। आता इकडे सावली गाणं गाणारच राहते, तेवढ्यात तिला ताण लागते आणि ती पाणी पिते। त्या पाण्यामध्ये एक असं औषध मिळालेलं राहतं जगन्नाथनी, त्याच्याने सावलीचा आवाज एकदम बसून जातो। सावलीकडनं काही गाणं गावलं जात नाही। तिकडे ताराची तर चांगलीच फजिती होते। तारा गाणं गायची फार ऍक्टिंग करू लागत असते, पण मागून काही आवाज येत नाही। आता ताराला काय करावं काही नाही, काही सुचत नाही। ती मुद्दामच पडण्याची ऍक्टिंग करते, ती चक्कर येऊन पडण्याची ऍक्टिंग करते। हे बघून भैरवीला प्रचंड शॉक लागतो। भैरवी सरळच सावलीकडे जाते आणि तिच्या जोरात कानपट्ट्यात वाजवते आणि ती म्हणते, तू गाणं का गात नाहीये बरं? तेवढ्याच सावली म्हणते, माझा आवाज बसलाय म्हणून माझ्याकडनं गाणं गावल्या जात नाहीये। आता भैरवीला आठवतं ते जगन्नाथचं बोलणं। जगन्नाथ बोलला होता की तू फायनल मध्ये जिंकणार नाही, अजिबातच तारा फायनल मध्ये जिंकणार नाही। आता भैरवीला 100ने 1,00,000% खात्री पटलेली राहते, सगळं त्या जगन्नाथनीच केलेलं आहे। आता भैरवी सरळ तारा पुढे जाते आणि म्हणते, तारा तू घरी चल, तुला खूप त्रास होते, तू आता गाणं गायलं नाही पाहिजे। तेवढ्याच सगळेजण बोलतात, पण त्यांचं गाणं अर्धवट राहिलंय, या कॉम्पिटिशनचं पुढे काय होईल असं म्हणून जज तिथलेच त्या दुसऱ्या पोऱ्याला कॉम्पिटिशनचा विजेता जाहीर करता। हे बघून ताराला तर प्रचंड शॉक लागतो, तिला एकदम कसतरी होत राहतं, कारण तिला असं वाटत राहतं फायनल कॉम्पिटिशन मध्ये फक्त ती जिंकणार आहे। जगन्नाथला हे बघून तर प्रचंड आनंद होता। आता जगन्नाथ बोलू लागत असतो, मी तुला म्हटलं होतं फायनल मध्ये अजिबातच जिंकणार नाही। आता लगेच भैरवी पण म्हणते, आता बघ जगन्नाथ मी पुढे काय करते, ह्यावेळेस तू जिंकलाय, पुढच्या वेळेस मी जिंकेल असं म्हणून भैरवी पण तिथून निघून जाते। आता मालिकेमध्ये नेमकं पुढे काय ट्विस्ट येतं हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे। आता तिकडे भैरवी घरी आल्यावरती एकदम तिला शॉक लागलेला राहतो, ती टेन्शन मध्येच राहते। तेवढा तिथून तो जिंकलेला विजेता येतो। तो जिंकलेला विजेता मुलगा म्हणतो की ते तुमच्या मुलीचं आणि माझं लग्न लावून द्या। हे ऐकून तिला ते एकदम शॉक लागतो। ती बोलते, हे काय बोलतोय बरं तू? चालतो इथून, सिक्युरिटी याला इकडून घेऊन जा। तेवढ्यात तो लगेच मुलगा पण म्हणतो की तो आवाज तुमच्या मुलीचा नाही, तो आवाज सावलीचा आहे, हे मला कळलेलं आहे। हे ऐकून भैरवीला ते एकदम शॉक लागतो। भैरवी म्हणते, तुम्हाला कसं कळलं बरं? लगेच तो पण मुलगा म्हणतो, ते मला कसं कळलं कसं नाही ते सगळं जाऊ द्या, पण मला हे कळलंय। आता तुम्ही जर लग्न लावून देता का मी ते सगळं जाऊन सगळ्या बाहेरच्या लोकांना हे सत्य सांगू? जर का बाहेरच्या लोकांना सत्य कळल्यावरती तुमची तर काही एक इमेज राहणार नाही, तुमचं पुढे काय होईल हे तुम्ही विचार पण करू शकणार नाही। मी ठीक आहे, मी सगळं जाऊन बाहेरच्या लोकांना सांगतो। हे ऐकून भैरवीला ते एकदम टेन्शन येतं। भैरवी म्हणते, थांबा तुम्ही, मी तुमचं लग्न लावून देते। आता भैरवी डायरेक्ट त्या मुलाशी ताराचं लग्न लावून देणार आहे आणि मालिकेमध्ये हा पुढे एकदम खतरनाक ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। तुम्ही हे बघण्यामध्ये उत्साहात हात का नाही ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि सावळ्याची जनसावली या मालिकेची डेली अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।